नमस्कार. मी प्राध्यापक शीतल बर्गे, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर. आज आपण अकाउंटन्सी पेपर 2मधील पहिला टॉपिक सिंगल एंट्री सिस्टीम यामधील प्रॉब्लेम सोडवणार आहोत. तर पहिला प्रॉब्लेम आपण पाहूया. सगळ्यात आधी आज आपण सिंगल एंट्री सिस्टीममधील एक महत्त्वाचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर सिंगल एंट्री सिस्टीममध्ये पूर्ण डबल एंट्री रेकॉर्ड नसतात, म्हणून नफा तोटा काढण्यासाठी आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर मेथड वापरतो. या टॉपिकमधले आपण थेअरीचे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. त्यामध्ये तुमच्या लक्षात आलंच असेल की याच्यामध्ये आपल्याला ट्रेडिंग अकाउंट बनवता येत नाही, कारण की हे जे अकाउंट्स असतात ते अकाउंट्स एकदम छोट्या कंपनीचे असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला बॅलन्स शीट टॅली करण्यासाठी स्टेटमेंट ऑफ अफेअरचा वापर करावा लागतो. म्हणून या पद्धतीमध्ये सुरुवातीला ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर आणि क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर हे 2 अकाउंट ओपन करावे लागतात आणि त्यानंतर त्या 2 अकाउंट्सवरूनच आपल्याला प्रॉफिट ऑर लॉस अकाउंट काढता येतो. तर आपण पहिल्यांदा करूया, प्रॉब्लेम रीड करून घेऊया. प्रॉब्लेम नंबर 1 दिलेला आहे, पहा, दिसतोय स्क्रीनवरती. सुरेश कीप हिज बुक्स अंडर सिंगल एंट्री सिस्टीम. ही गिव्ज द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. सुरेशने त्याचं एक छोटंसं अकाउंट, कंपनी आहे किंवा एक छोटासा व्यवसाय असेल, त्याचं एक सिंगल एंट्री सिस्टीम बनवलेलं आहे. त्याची इन्फॉर्मेशन त्याने आपल्याला खालीलप्रमाणे दिलेली आहे. पहा, इथे आपल्याला दिसते काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ते पर्टिक्युलर्स दिलेले आहेत. हे जे आहे ते ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरचे अमाऊंट आहे आणि क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरचे अमाऊंट्स दिलेले आहेत. कॅश ॲट बँक दिलेले आहेत, स्टॉक इन ट्रेड दोन्ही अमाऊंट दिलेले आहेत. त्यानंतर डेटर्स दिलेत, फर्निचर दिलेत, सन्ड्री क्रेडिटर्स दिलेले आहेत, बिल्स पेएबल दिलेले आहेत, लोन फ्रॉम यादव दिलेला आहे, इन्व्हेस्टमेंट दिलेले आहेत. ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरमध्ये बिल्स पेएबल, लोन फ्रॉम यादव आणि इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट दिलेली नाही आहे. मग दिलेली नसेल तर ते आपण घेणार नाही. आता पुढे ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये काय दिलेलं आहे. सुरेश ट्रान्सफर्ड ₹500 each month during first half year and 500 each month during the remaining period from his business to his private banking account of the way of drawings. He took away ₹600 worth of goods. ह्या इन्फॉर्मेशनचे आपण कुठेही यूज करणार नाही आहोत. He sold his private car for ₹10,000 and proceeds were utilized for business. Next, furniture to be depreciated by 10% and reserve for doubtful debts to be maintained at 5% on debtors. पुढे आहे allow interest on capital at 6%. इग्नोर ॲडिशन केलेलं आहे, आपल्याला ते इग्नोर करायचं आहे. इंटरेस्ट accrued on investment ₹1,000. Prepared opening and closing statement of affair, also a statement of profit and loss for the year ending 31st March 2023. तर आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. या ठिकाणी मी प्रॉब्लेम सोडवलेला आहे. इथे पहा, सुरुवातीला काय दिलेलं आहे. स्टेटमेंट ऑफ अफेअर ॲज ऑन 31st March 2022. तर इथे आपल्याला जसं प्रॉब्लेममध्ये अमाऊंट दिलेले आहेत त्याच अमाऊंट आपण इथे घेणार आहोत. पहा, इथे दिलेलं आहे, पहा, क्रेडिटर्स 26,000. त्यानंतर आणखी काय दिलेलं आहे. बाकी आपल्याला याच्यामध्ये कोणतीही लायबिलिटीज दिलेली नाही आहे. इथे मी पुस्तक ठेवते, ओके. त्यानंतर कॅश ॲट बँक प्रॉब्लेममध्ये दिल्याप्रमाणे आपण 18,000 घेतलेले आहेत. स्टॉक इन ट्रेड 30,000 घेतलेले आहेत, डेटर्स 20,000 आणि फर्निचर 20,000. सगळं काही प्रॉब्लेममध्येच पाहिलेलं आहे, आपण तेच घेतलेलं आहे. त्यानंतर हे आपण टॅली केलेलं आहे. बॅलन्स शीट टॅली केल्यानंतर आपल्याला कॅपिटलची अमाऊंट मिळते 72,000. ठीक आहे. स्टेटमेंट ऑफ अफेअर ॲज ऑन 31st March 2023. हे आहे आपलं क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर. याच्यामध्ये सगळ्या क्लोजिंग इयरच्या अमाऊंट घ्यायच्या आहेत. सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, लोन फ्रॉम यादव आणि कॅपिटलची अमाऊंट आपण काढलेली आहे.
आता इथे बघूया काय सांगितलेलं आहे. सन्ड्री क्रेडिटर्स 32,000, बिल्स पेएबल 9,000, लोन फ्रॉम यादव 10,000. या तीनही अमाऊंट आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आता ॲसेटच्या पाहूयात. कॅश ॲट बँक 27,000 इथे घेतलेले आहेत पहा. त्यानंतर स्टॉक इन ट्रेड 37,000, डेटर्स 40,000, फर्निचर 20,000 आणि इन्व्हेस्टमेंट 20,000. ठीक आहे. सेम आपण प्रॉब्लेममधल्या अमाऊंट घेतलेल्या आहेत. इथे बॅलन्स शीट जेव्हा आपण टॅली करतो तेव्हा इथे कॅपिटल येते 93,000. ओके. आता आपण ॲडजस्टमेंटनुसार पुढचा प्रॉब्लेम सोडवूया. इथे दिलेला आहे पहा. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2000. इथे पहा 23. ठीक आहे. आता इथे आपल्याला बॅलन्स शीट करता येत नाही आहे, कारण हा एक छोटा व्यवसाय आहे. सगळी इन्फॉर्मेशन आपल्यासमोर क्लिअर नसते, त्याच्यामुळे इथे प्रॉब्लेम आपल्याला टॅली करता येत नाही. त्याच्यामुळे इथे फक्त आपण स्टेटमेंट देऊ शकतो. आता सुरुवात करताना आपण क्लोजिंग इयरचं जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्येचा फरक आलेला आहे 93,000, तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. कॅपिटल ॲज ऑन 31 मार्च 2023 93,000. तो कुठे आलेला आहे? या ठिकाणी पहा, इथे आलेला आहे. तो आपण तिथे घेतलेला आहे. प्रत्येक प्रॉब्लेमला त्याच पद्धतीने प्रॉब्लेम सोडवायचा आहे. ड्रॉविंग्स ड्युरिंग द इयर. आता प्रॉब्लेममध्ये इथे ड्रॉविंग्स दिलेले आहेत पहा. सुरेश ट्रान्सफर्ड 5,000 ईच मंथ ड्युरिंग फर्स्ट हाफ. ओके. पहिल्या 6 महिन्यात त्याने किती रुपये पाठवलेले आहेत? 500 रुपये पाठवलेले आहेत आणि दुसऱ्या 6 महिन्यात त्याने 500 रुपये पाठवलेले आहेत. मग त्याचं कॅल्क्युलेशन आपण इथे केलेलं आहे बघा. पहिल्या 6 महिन्यात 500 रुपये बरोबर 3,000 आणि दुसऱ्या 6 महिन्यात 500 बरोबर 3,000. दोन्हीचे मिळून 6,000 रुपये झालेले आहेत. तर इथे आपण 6,000 ही अमाऊंट घेतलेली आहे. या दोन्हीची टोटल 99,000 झालेली आहे. त्यानंतर ॲडिशनल कॅपिटल ब्रॉट. ॲडिशनल कॅपिटल जिथे आपण इथे पहा, त्याने त्याची कार सेल केलेली आहे 10,000 रुपीजची. तीच आपण या ठिकाणी ॲडिशनल कॅपिटल, जी कार सेल केलेली आहे, कार विकून त्याला 10,000 रुपये मिळालेले, त्याने त्या कॅपिटलमध्ये काय केलेले आहेत? कॅपिटलमधून लेस केलेले आहेत. मग ही जी आपली फायनल अमाऊंट आलेली आहे 99,000, त्याच्यातून आपल्याला ॲडिशनल कॅपिटल जे आहे 10,000 ते लेस केलेलं आहे. त्यानंतर जे अमाऊंट आलेली आहे 89,000, त्याला आपण हेडिंग दिलेलं आहे इफेक्टिव्ह कॅपिटल ऑन 31 मार्च 2023. त्यानंतर कॅपिटल ऑन 31 मार्च 2022. कॅपिटल आपलं किती आलेलं आहे? ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरचं 72,000. तेच आता आपल्याला इथे घेतलेलं आहे आपण 72,000. त्याला आपण क्रॉस 89,000 मायनस 72,000 इज इक्वल टू 17,000. त्याला आपण हेडिंग दिली ग्रॉस प्रॉफिट. पुढे इंटरेस्ट ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट ॲक्रूड इन्व्हेस्टमेंट दिलेले आहेत आपल्याला 1,000 रुपीज. कुठे दिलेले आहे? तर आपल्याला इथे ॲडजस्टमेंटमध्ये दिसते पहा, इंटरेस्ट ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट रुपीज 1,000 रुपीज. ठीक आहे. ते आपण या ठिकाणी घेतलेले आहे. मग ते आपल्याला ॲड करायचे आहेत. 17,000 प्लस 1,000 इज इक्वल टू 18,000. त्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये दिल्याप्रमाणे फर्निचरवरती 10% रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स 5% आपल्याला चार्ज करायचं आहे. त्यानंतर इंटरेस्ट कॅपिटलवरती आपल्याला 6% चार्ज करायचं आहे. ते आपण करून घेऊया. डिप्रिशिएशन ऑन फर्निचर 2,000 आपण चार्ज केलेला आहे. RDD 5% 40,000वरती 5%, 2,000 ते पण चार्ज केलेलं आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटलवरती 6%, म्हणजे जो 72,000चा इंटरेस्ट आहे त्याच्यावरती 6% कॅपिटल चार्ज करायचा आहे. 4,320. तर ह्या तिन्हीची टोटल केल्यानंतर आउटर कॉलमला येते 8,320. मग 18,000मधून 8,320 वजा केल्यावर 9,680 ही अमाऊंट येते. त्याला आपण नाव देणार नेट प्रॉफिट ड्युरिंग द इयर. ठीक आहे. अशा प्रकारे हा सिंगल एंट्री सिस्टीमचा प्रॉब्लेम अतिशय सोपा आहे. हा आपण आत्ता सोडवलेला आहे.
ह्या प्रॉब्लेममध्ये जर काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट करा. यापुढे आणखीन समजून घेण्याचा भाग कोणता आहे तर स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस जो आहे सिंगल एंट्री मेथडमधला. सिंगल एंट्रीमध्ये नफा काढण्याचा गोल्डन फॉर्म्युला एक दिलेला आहे. तो आहे क्लोजिंग कॅपिटल प्लस ड्रॉविंग्स मायनस ओपनिंग कॅपिटल इज इक्वल टू प्रॉफिट. ठीक आहे, लक्षात आलं का? क्लोजिंग कॅपिटल प्लस ड्रॉविंग्स मायनस ओपनिंग कॅपिटल इज इक्वल टू प्रॉफिट. म्हणजे इथे आपल्याला 90,000चा जो आलेला आहे क्लोजिंग कॅपिटल, त्याच्यामध्ये 6,000 रुपीज काय आहे ड्रॉविंग्ज आहेत आणि ओपनिंग कॅपिटल आहे 72,000. त्याच्यामुळे आपले अमाऊंट आलेले आहे 24,000. मग आता पुढे जे दिलेलं आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲडजस्टमेंट, या प्रश्नामध्ये दिलेलं आहे की इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट द रेट 6%. तर ओपनिंग कॅपिटल जो दिलेला आहे 72,000 त्यावरती इंटरेस्ट 6% चार्ज करायचा आहे. म्हणजे आपला नेट प्रॉफिट यायला आपल्याला मदत होते. सिंगल एंट्री सिस्टीममध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डायरेक्ट तयार करता येत नाही. त्यामध्ये आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर मेथड वापरत असतो. कॅपिटल कम्पॅरिझन हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि जे ॲडजस्टमेंट दिलेले असतात डेप्रिसिएशन, RDD किंवा इंटरेस्ट, हे सगळे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या शेवटी अप्लाय करायचे असतात. ठीक आहे, हा प्रॉब्लेम आपला इथे कवर झालेला आहे. जर काही क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू.